संत साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं आणि उद्घाटनाच्या वेळी वादळ सुटलं. या वादळामध्ये हे बहुजन संत साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आणि 1-1.5 महिन्यापासून टीव्हीवर आणि वर्तमानपत्रामध्ये आम्ही या ठिकाणी ऐकत होतो की प्रलय येणार आहे आणि जग बुडणार आहे. 21-22 तारखेला मेला प्रलय येणार आहे आणि जग बुडणार आहे. आणि हे 2 दिवस, या 2 दिवसामध्ये जग बुडणार आहे. महेंद्र धाबळेला वाटलं की आपण अखिल भारतीय बहुजन साहित्य संमेलन या ठिकाणी घेऊ, परंतु 2 दिवसामध्ये जगबुडी झाली नाही, प्रलय आला नाही, काय झालं नाही, वादळ आलं, निघून गेलं. परंतु कसल्याच प्रकारची हानी जगामध्ये कुणाच्या बातम्या या ठिकाणी आल्या नाहीत. म्हणून या वाघोळीमध्ये बहुजन संत साहित्य संमेलन कशामुळे घेतलं, अनेकांनी सांगितलं, इथल्या सरपंचांनी सांगितलं की रामेश्वर भट्टाने या ठिकाणी निर्धार केलेला होता. या भूमीमध्ये, ज्या भूमीमध्ये त्यांची कर्मभूमी आहे, अशा रामेश्वर भट्टाने या ठिकाणी निर्धार केला होता की मी तुकोरामाला देशोधडीला लावेल. आणि सरपंच साहेब देशोधडीला लावल्यावर त्यांची आरती करून ग्रंथ त्या ठिकाणी लावून त्याचा उपयोग नसतो. जिवंतपणे माझ्या तुकोबाला यांनी त्रास दिला, त्यांचं कीर्तन या ठिकाणी होऊन दिलं नाही, म्हणून वाघोळीला या ठिकाणी कुंभमेळा करण्याचा कारण निर्धार आम्ही या ठिकाणी घेतला. किती यश मिळालं, किती साहित्यिक आले, किती लोक जमले, कोण काय बोललं, त्यापेक्षा वाघोळीमध्ये आम्ही हे संत साहित्य भरलं. हे ऐतिहासिक नोंद या ठिकाणी होणार आहे. वाघोळीच्या दुसऱ्या बाजूला, कारण आजूबाजूला या ठिकाणी क्रांती करणारे असणारे केंद्र आहे. कोरेगावला स्तंभ आहे. आमच्या महापदांना पेशव्यांचा या ठिकाणी वध केलेला आहे. आता ऐतिहासिक केंद्र बाजूला आहे. हडपसरला 1873 महात्मा ज्योतिराव फुलेने सत्यशोधक समाजाची असणारी स्थापना हडपसरला केलेली आहे. हे ऐतिहासिक हे बाजूला, हे हसूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीमध्ये पुणे करार झालेला आहे. हे ऐतिहासिक असणारा साहित्याचा इतिहास आहे. आणि या ऐतिहासिक असणाऱ्या इतिहासामध्ये वाघोळीला असणारं संत साहित्य संमेलन आम्हाला घ्यायचं, इथं संतांची मागणी आहे या ठिकाणी भरवायची, हा आमचा असणारा संकल्प या ठिकाणी यशस्वी झाला असं म्हणलं तरी वांगो ठरणार नाही. 2 दिवसाच्या साहित्य संमेलनामध्ये मग या ठिकाणी राजेंद्र कुमार असतील, डॉक्टर बाबूराव गुरव असतील, वेगवेगळ्या असणाऱ्या त्या ठिकाणी साहित्यिक असतील. या साहित्यिकांनी हीच मांडणी केलेली आहे की वारकरी संप्रदायावर बुद्ध धम्माचा असणारा प्रभाव आहे. ही मागणी त्या ठिकाणी मांडणी केलेली आहे. आम्ही कोणत्या जाती धर्माला विरोध करत नाही, आम्ही त्या प्रवृत्तीला विरोध करतो, त्या वादाला विरोध करतो. मग तो ब्राह्मणवाद असेल, मग इथं जाताना कोणता वाद असेल, त्या सर्व वादाला त्या ठिकाणी आम्ही विरोध करतो. आणि म्हणून या ठिकाणी व्यक्तीला नाही तर प्रवृत्तीला असणारा विरोध या संतांनी केलेला आहे. अंधश्रद्धेला विरोध केलेला आहे, कर्मकांडाला विरोध केलेला आहे, येथे येण्याला विरोध केलेला आहे. आणि आम्ही हिंसेला सुद्धा संतांनी विरोध केलेला आहे. अहिंसा या ठिकाणी मान्य केलेली आहे. आणि या संदेश देण्यासाठी हे बहुजन संत साहित्य संमेलन या ठिकाणी आम्ही घेतलेलं आहे. आता पहा, आमच्या तुकोबांची असणारा वंशज शिल्लक येत आहे. रामेश्वर भट्टाचे वंशज शिल्लक नाही. दिसेगाची अवकृपा म्हणा का काय म्हणा काही माहित नाही. या वाघोळीच्या बाजूला आमच्या तुकोबाचा आजोळा नवगावला आजोळ बघा. म्हणजे या वाघोळीला किती मोठा इतिहास आहे. या आजूबाजूला जी काही
आणि त्यांच्या हाताने कंपनी आम्हाला त्या ठिकाणी मदत केली. कुणी कोण त्याचा निषेध करू, कुणी त्याच्यात असणारं काही करू किंवा अजून काही करू, परंतु या ठिकाणी असणारं हे संत साहित्य संमेलन होत आहे, ज्या ठिकाणी आमच्या बहुजनांच्या संतांचा असणारा त्या ठिकाणी छळ करण्याचा असणारा निर्धार केला जातो. अरे आज आम्ही या ठिकाणी निर्धार करू की आमच्या बहुजनांच्या संतांना ज्यांनी त्या ठिकाणी असणारा छळ केला त्याचा आम्ही पर्दाफाश करू, असे आता आम्ही या ठिकाणी निर्धार करू. आमचा याच साहित्यामधला असणारा संतांच्या असणाऱ्या साहित्यामध्ये याच लोकांनी असणारी जी भेसळ केली ती बाजूला काढू. पर्दाफाश करू म्हणजे काय आम्ही हातात काही दूर काही करणार नाही. आम्ही या ठिकाणी जी भेसळ केली आमच्या साहित्यामध्ये, आमचा बहुजन समाज अंधश्रद्धा चमत्कार त्या ठिकाणी असणारा घेतलेला चमत्कार यामुळे द्विधा मनस्थितीमध्ये काय ऐकावं, कुणाचं ऐकावं. इथलचा वारकरी संप्रदाय जो मानवता वाद मानतो, इथलचा या मानवता वाद मानणाऱ्या असणाऱ्या वारकरी संप्रदायावर सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असणारी त्या ठिकाणी असणारी कृपा होती. अनेक त्या ठिकाणी साहित्यिकांनी सांगितलंय. वक्ते महाराज किशोरराव वक्ते महाराज महाराष्ट्रामध्ये प्रख्यात कीर्तनकार आहे. परवा त्यांचा अमृत महोत्सव झाला पंढरपूरला. आम्हाला त्या ठिकाणी बोलवणारे बाबासाहेबांच्या फुटूला त्या ठिकाणी हार घालून अमृत महोत्सवाला त्या ठिकाणी सुरुवात केली आणि त्याच्या मागचं गुपित किशोरराव वक्ते महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं. हटकून म्हणून निघाली होती. 50,000 लोक होते विदर्भातले. वक्ते महाराजांचा असणारा अमृत महोत्सव कार्यक्रम वक्ते महाराजांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं तुमच्यासमोर मांडतो. वक्ते महाराज त्यावेळेस म्हणाले की माझे आजोबा सुद्धा शाळकरी बाळकरी होते. माझ्या आजोबाला 150 एकर जमीन होती आणि ती जमीन चौका आणि ताब्यात घेतली होती. आमचं उपजीविकेचं साधनच आमच्या हातातून निघून गेलं होतं. मग माझ्या आजोबाला कळालं की चांगले वकील कुठे, चांगले वकील मुंबईला राहतात, भीमराव आंबेडकरांकडे जा तुला न्याय मिळेल. माझे आजोबा तिथं गेले आणि आजोबा गेल्यानंतर दामोदर हॉल मध्ये 11 वाजता भेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची माझ्या आजोबाची झाली. ते कागदपत्र बाबासाहेबांसमोर ठेवले आणि 300 रुपये माझ्या आजोबांनी ठेवले होते म्हणाले. बाबासाहेबांनी फाईल बघितली आणि फाईल बघितल्यानंतर ते 300 रुपये परत केले. नागपूरला येतो वकीलपत्रावर सही कर आणि 2 तारखांमध्ये माझ्या आजोबाला 150 एकर जमीन सोडून दिली. म्हणून मी कीर्तनकार झालो, म्हणून मी बाबासाहेब आंबेडकरांचा असणारा हार घातला. म्हणून माझं 75 साल. आमच्या बीडचे हरिभक्त पराय भगवान बाबा मला पुरावा दिलेला. आम्ही पुराव्याशिवाय बोलत नाही. मुंबईचे प्रख्यात वकील आहेत हायकोर्ट. त्यांनी पुरावा दाखवला. मी चक्क झालो, हैराण झालो. बाबाला त्रास व्हायचा नारायणगडावर. भगवान बाबाला बीडमधल्या नारायणगडावर त्रास व्हायचा. म्हणून बाबाला माहित झालं की किशोरराव वक्ते गेले होते आणि त्यांना त्या ठिकाणी आजोबाला त्यांच्या न्याय मिळाला. म्हणून हैदराबादला भगवान बाबा डॉक्टर बाबासाहेबांना सल्ला विचारण्याकरता गेले. धुम्यागडाचे कागदपत्र घेऊन गेले आणि धुम्यागडाचे कागदपत्र बाबासाहेबांनी हैदराबादला बघितले आणि भगवान बाबाला म्हणले बाबा तुम्ही गड सोडा, दुसऱ्या गडावर जा. कुणी दिला सल्ला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सल्ल्याने भगवान बाबा त्या ठिकाणी नारायणगड सोडून धुम्यागडावर गेले. हे माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सल्ल्यानुसार त्या ठिकाणी गेले. म्हणून हे दाखवत धर्मपंथ स्वीकारू हे गाडगेबाबाला विचारायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा. बॅलिस्टर असणारा माणूस एका निरक्षर माणसाच्या घरी जातो पण त्याला धर्म स्वीकारावं. संतांचा सल्ला ऐका, हक्क करतात. अरे भीमापूर तर त्या ठिकाणी खूप मोठा त्या ठिकाणी गेला. बॅलिस्टर झाला, मोठे मोठे पुस्तक तुम्ही वाचलात. स्वतःसमोर मी तर काही शिकलो नाही. तू तुम्हाला कशाला विचारतो धर्म बोलता स्वीकारू? हक्क झाला. हक्क झाल्यानंतर काय म्हणते गांधी बाबा? बाहेरचे सर्व रस्ते सोडून घरचा रस्ता धर. भीमराव म्हणजे मला समजलं नाही बाबा. बाबासाहेबांना सांगतात कुठे शिकते गाडगे बाबा? हे संत कुठे शिकत असतात? आता चालतो बोलतो विद्यार्थी गाडगे बाबाला म्हणतात, मोबाईल युनिव्हर्सिटी म्हणतात. हो कुठे शिकले ते? हे समाजाचं दुःख वेदना त्यांनी वाचलेलं आहे. आम्ही या ठिकाणी खूप मोठे झालो, शिकलो, पण
त्या समाजाच्या वेदना त्या ठिकाणी वाचायला आम्हाला या ठिकाणी ती दृष्टी आली पाहिजे. ती दृष्टी संतांकडे असते, गाडगे बाबाकडे असते, तुकोजी महाराजांकडे होती, तुकोबाकडे होती. 4 वेद सांगितलं, बरंच साहित्यिकांनी या ठिकाणी सांगितलं. ते 4 वेद होते वैदिक परंपरा. या 4 वेद नंतर तुकोबांनी लिहिलेला जो तुकारामाची गाथा आहे तो 5वा वेद आहे. तो 5वा वेद की त्याच्या भोजनाने स्वीकारावा, भोजनाने आत्मसात करावा आणि साहित्यिक या ठिकाणी सांगून देतो. जे जे आपण असं खावे ते इतरांचं सांगावे, शाने करून सोडावे सकल जन. परंतु इतरांच्या वैदिक परंपरेने काय केलं पर्यंत त्या ठिकाणी सांगतात. जीवित आनंद तैसेची राहावे चित्ता सुद्यावे समानानं. जे जे आपण आता खावे ते इतरांचं सांगावे, मूर्ख करून सोडावे सकल जन. अशा प्रकारची असणारी ही वैदिक परंपरा आम्हाला मूर्ख बनवीत आले. भोजनाच्या संतांचा दारिद्र्य करतात हो. आमच्या नामदेवाची नरसी सत्यपाल महाराज शिवटी समाजाचे. आमच्या नांदेड गुरु नानकाचा असणारा महाद्वाराचा जीर्णोद्धार होतो करोडो रुपये त्यांनी सुद्धा नामदेवाला संप्रदायाचा पाया कोणी घातला असेल तर नामदेवाने म्हणेला शिरोमणी म्हटलं जातं. त्या नरसीची अवस्था खूप मोठी दुर्दशा आमच्या गंगाखेडला जाऊन करा मराठवाड्यामध्ये. ज्या गंगाखेडमध्ये आम्ही गेलो तर संत धनाबाई चा जन्म तिथं झालेला आहे. आणि तिथाची असणारी तिची तपभूमी, तिची जन्मभूमी किती दुर्मिळता आलेली, किती दारिद्र्य त्या ठिकाणी आलेलं आहे. आता सांगितलं सौदा माळ्यांचं काय, आरणगावचं, आमच्या बरोबर काकाचं पियरचं काय, आमच्या जगणाऱ्या महाराजांचं तपभूमीचं जवळ आहे त्याचं काय. या भोजन संतांच्या असणाऱ्या जन्मस्थळाच्या ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केली. ज्या विहू आळंदीला शिंदे गावला आमच्या तुकोबांनी असणारे माणुसकीला जनरेट केलं, ह्युमॅनिटी जनरेशन. महाराष्ट्रामध्ये संतांचं नाव घेऊन त्या ठिकाणी राज्य चालवतात. परंतु या ठिकाणी संतांची असणारी संस्कृती उद्ध्वस्त त्या ठिकाणी करायला निघात का. पांडुरंग आणि आमचा वारकरी आमचा भक्त मधले करा. तिथे गेलं तर ते पैसे घेऊन आम्हाला पांडुरंगाचं दर्शन घ्यावं लागतं. या बळीला का होत नाही. सरकार निर्मूलन कायदा त्या ठिकाणी होत नाही. म्हणून हे सर्व संवेदनशील आणण्यासाठी, संवेदना आणण्यासाठी, इतरांच्या रक्षकांना संवेदना आणण्यासाठी, इतरांच्या भोजनांना शहाणे करण्यासाठी हे भोजन